वर्षभर आपण ज्या सेलची आतुरतेने वाट पाहत असतो, जो गणपतीनंतर सेल लागतो आणि दिवाळीच्या आसपास लागतो, तो म्हणजे फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल. आणि बिग बिलियन डेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकं बाय करतात, ती म्हणजे एक नवीन iPhone. iPhone बाय करण्याचा सगळ्यात बेस्ट टायमिंग म्हणजेच बिग बिलियन डे सेल. आणि जो करंटली लॉन्च झालेला iPhone असतो ना 17 किंवा आता जो लॉन्च झालेला आहे 17 प्रो, तो घेण्यात काही एवढी समजदारी नाहीये. जर तुम्हाला एकदम न्यू डिझाइन वगैरे पाहिजे असेल तर ठीक आहे. बट तुम्हाला एक इकॉनॉमिकली बेटर डील पाहिजे असेल तर तुम्हाला 16 किंवा 16 प्रो घेण्यामध्येच समजदारी आहे. आता 16 जेव्हा लॉन्च झाला होता ना, तेव्हा तो 80,000 झाला होता. आता तो तुम्हाला 50-60,000च्या रेंजमध्ये मिळून जाईल, म्हणजे तुमचे 20-25,000 रुपये वाचतील. त्यात जर तुमच्याकडे कार्ड असेल तर अजून 5,000 रुपये वाचतात. नंतर 16 प्रो जवळजवळ 1,20,000ला लॉन्च झाला होता मागच्या वर्षी. तोच आता तुम्हाला 70-80,000 रुपयामध्ये मिळून जाईल. पण हे फोन बाय करताना तुम्हाला, मी स्वतः iPhone 13 यूज करतोय. आता जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली. तर मी जे प्रॉब्लेम्स फेस करतोय ना, ते तुम्ही फेस नाही करावे म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगेल. सगळ्यात पहिले, जर तुम्हाला खूप चांगली कॅमेरा क्वालिटी पाहिजे असेल किंवा तुम्ही एक कंटेंट क्रिएटर असाल, तुम्हाला भारी असे YouTube व्हिडिओज वगैरे बनवायचे असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही ना iPhoneचा प्रो व्हर्जन आहे तो बाय करण्यात थोडीशी समजदारी आहे. आणि जर तुम्हाला बॅटरी सुद्धा चांगली पाहिजे असेल, आता 16 आणि प्रो दोघांची बॅटरी चांगलीच आहे, म्हणजे सेमच आहे जनरली. बट कधी-कधी प्रोची बॅटरी चांगली टिकते, कारण त्याचं बॅटरी मॅनेजमेंट मे बी चांगलं असू शकतं. नंतर दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट कॅमेरा झाला, नंतर बॅटरी झाली. या 2 गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. परंतु तिसरी गोष्ट म्हणजे स्टोरेज. स्टोरेज तुम्हाला अजिबात 128 जीबी घ्यायचं नाही. जर तुम्हाला एकदमच असं असेल की नाही माझं बजेट एवढं आहे, तर तुम्ही 128 जीबी घ्या. परंतु तुमचं बजेट चांगलं आहे, तर तुम्ही 128 जीबी घेऊ नका. 256 जीबीच घ्या. कारण मी एवढा कंटाळलोय. माझ्याकडे एक सेपरेट SSD आहे, तर त्याला मोबाईलला कनेक्ट करून मग तर मला सगळा डेटा तिकडे टाकावा लागतो. कधी-कधी मला माझे फोटोज, व्हिडिओज डिलीट करावे लागतात. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करायचा नसेल, तर तुम्ही 256 जीबी घ्या. आणि मला जर घ्यायचं असतं iPhone, तर मी आता घेतला असता 16 प्रो 256 जीबी.